लक्ष्मी देवी माते. आपलं पाय आमच्या दुकानाला लागू दे. जास्तीत जास्त सायकली पंक्चर कर रे बाबा. काय मानको, काय चाललंय? काटा 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 टोचला पायामध्ये. पेपर नेतो रे. काय म्हणतायत आजचं भविष्य? मेष मेष कुठे गेलं? हा मेष मेष काय म्हणतायत? चंद्र नवम स्थानात असून गुरु भाग्यासाठी. पुढे काय म्हणतायत? लक्ष्मीची पावले दिसतील. एवढं जर नशिबात असतं तर काय पाहिजे होतं? यांचं काय जातंय लिवायला? लक्ष्मीची पावले दिसतील. ए सायकलवाल्या, माझी चप्पल तुटली. अरे मी काही तर चप्पल दुरुस्त करायला बसलोय. हे सायकलच्या दुकानात तुला दिसत नाही तर? तुझी चप्पल तुटली तसे डोळे पण फुटले तुझे. चांबाराकडे जा, चांबाराकडे जा. अरे काय विचारायचं होतं तुला? मी नवीन आहे या गावात. चांबाराचं दुकान कुठं आहे तेवढं सांग. अरे सांग की लवकर, मला कामावर जायला टाइम होतोय. मी इथं काय लोकांच्या दुकानाचे पत्ते सांगायला बसलोय काय? पलीकडे जा, पलीकडच्या कोपऱ्यावर आहे. कामावर जाते म्हणे. कामावर जाते म्हणजे? अरे म्हणजे त्या तिथे ती बिल्डिंग दिसते हवं ती मीच बांधतोय. तूच बांधते? तू बिल्डर का इंजिनियर? तसं ना बरं. म्हणजे त्या बिल्डिंगच्या बांधकामावर आहे मी. टायमात जावं लागतं, नाहीतर मजुरी कापत्यात. हे चेपल्या मी चांबाराकडे टाकतो. आता तू चांबाराकडे टाक, नाही तर छत्री दुरुस्त करणाऱ्याकडे टाक. मला काय घेणं? तसं नव्ह रे बाबा. आता दिसभर दगड धोंड्यात अनवाणी काम करायचं म्हणजे त्रास होईल का नाही मला? अनवाणी काम करायचं म्हणजे त्रास होणार. तेव्हा हे चेपले मी चांबाराकडे टाकतो आणि तुझ्या वाहना घालून जातो. चालेल. सांच्याला परत करतो. मायला पोरगी म्हणायची का काय म्हणायची? लक्ष्मीची पावलं राहिली बाजूला, माझीच पावलं घेऊन गेली. अहो सायकलवाले, काय? अहो जरा पंक्चर काढून देता काय? सायकल पंक्चर झालेली दिसते. लय जोरदार पंक्चर झालेली दिसते. अहो घाईच्या वेळेस पंक्चर म्हणजे अगदी वांदा होतो. सायकलला एक हलकट सवय आहे बघा. नेमके घायच्या वेळेला पंक्चर होणार, एरवी कधी होणार नाही. अरे म्युन्सिपाल्टी वाले रस्ता साफ ठेवत नाहीत, मग खिळे घुसतात टायर मध्ये. लोकांना पण एक हलकट सवय आहे बघा. रस्त्यामध्ये वाटेल तशी खिळे टाकून ठेवलेले असतात. खिळ्याला पण एक हलकट सवय आहे बघा. कसली? दिसला टायर की घुसले त्याच्यामध्ये, दिसला टायर की घुसले त्याच्यामध्ये. तुम्हाला एक उपाय सांगू? कसला? येत्या इलेक्शन मध्ये म्युन्सिपाल्टीवाल्यांना मतच देऊ नका. अहो ते सोडा हो, पंक्चर किती वेळात काढता तेवढं बोला. कोणाचं? हा सायकलचं 10 मिनिटात काढतो. तुम्ही जरा टेका. 10 मिनिटात. लवकर काढा. साहेब, तुमच्या पेपरात रोजचं भविष्य छापतात काय? हो का? नाही, जरा मेष राशीचं भविष्य वाचतं काय? मेष, वस्तू गहाळ होण्याची शक्यता. येईला सकाळी सकाळी वाहना जाणारे भविष्य लिहिणारला कसं कळलं कोणास ठाऊक? का? काय झालं? पंचर सापडलं. आता मध्ये पैसे नसले की माणसाची अॅम्बिशन पण पंचर होते साहेब. तुम्ही काय बँकेत आहे काय कामाला? नाही, पोस्टात आहे. पोस्टात आहे काय? पोस्टाचं काही खरं नाही. यांनी कार्ड पाकिट नुसतं इकण्याचं काम. मला वाटलं बँकेत आहे काय. का? कशासाठी? नाही, मला सायकलच्या दुकानाच्या जागी स्कूटरचं गॅरेज टाकायचं होतं. म्हणलं कर्ज मिळालं तुमची मदत झाली असती. अरे तू सायकलचं दुकान चालवस का न्हाव्याचं? किती बडबड करतोयस? मला पोस्टात जायला उशीर होतोय. या काय झालं? एकदा हवा भरली की तुम्ही जायला मोकळे. सायकल मंदी सायकलचं पंचर काढता येतं साहेब, पण जिंदगी एकदा पंचर झाली की ते पंचर अजिबात काढता येत. कुठे गेलं? ठीक आहे साहेब.
हे घे. 2 रुपये. हा 2 रुपये. येत जा वरचेवर. हा म्हणजे आमची सायकल वरच्यावर पंक्चर व्हावी असंच की नाही? आता माणूस आजारी पडल्याशिवाय डॉक्टरचा दवाखाना कसा काय चालणार आहे का नाही? हा? बघा, सायकलच्या नशिबामध्ये पंक्चर लिहिलं असेल तर ते कधीही चुकणार नाही. मानको, अरे मानको, हा. अरे झोपला काय? बदल्या जबला. त्या शेजारच्या बिल्डिंग मधल्या मुली आहेत. मग तो माझ्याकडे कशा आणल्यास? फेकून दे घरात. सांगितलं रिपेअर झाल्या, शेजारच्या कोण रुपया घे, मी सांगितलं घेऊन जाय. मोयला तिच्या चपलाचे दुरुस्तीचे पैसे मी कशाला द्यायचे रे? ती कोण माझी बायको का मावशी? अरे तुझी भानगड मला काय माहिती? ए भानगड वगैरे काय नाही. तिचं नाव पण मला माहित नाही. त्या मोयला आता भेटू दे तर खरी, मग सांगतो काय सांगायचं ती. काय सांगणार? तुला काय करायचंय? तुझा संबंध आहे काय? मग पैसे द्या. घे रुपये घे. चल. हिला दमडीची नाही कमाई आणि रुपयाचं नैवेद्य. जा बाबा जा, तू रुपया घेऊन जा. माझा नशिबात खतरू त्याला तरी काय करणार? त्या मायला कुठं पळाली? माझी चपला घेऊन पळून गेली का काय? हो हो काय हो, इथे एक केसाचं पुतळा बांधलेली मोठ्या डोळ्याची गोरी पोरगी आहे काय? या चपलेच्या मापाची. हो कमाल आहे तुमची बेरो. काय झालं? चपलावरनं पोरीची माप काढताय काय? नाव सांगा की राव नाव. नाव माहित नाही, तोच तर वांदा आहे ना. चपल्यावरनं नाही सांगता यायचं. हे बघा, त्या तिकडं बायांची लाईन लागली पगारासाठी. हा. तिकडे जा ना हुडका तुमच्या चपलाच्या मापाची पोरगी. हा. तुम्हाला माहित नाही होय? यायला फुकट टाइम खाल्ला माझा. तू पगाराला येतीस ना, तेव्हा मला लय बरं वाटतं बघ. मागल्या हप्त्याचे 5 रुपये तुमच्या अंगावर, ते बी द्या. अगं देतो ग, तुला मोरल्या हप्त्याचा ऍडव्हान्स बी देतो बघ. ना मला तू लय आवडतेस ग. तुझं बाप बोलला नाही माझ्याबद्दल तुझ्यापाशी? मायला इथं आहे काय घ्यायची? काय लावलं रे तू? धनाच्या वाटेला कोणी बी गेलं तर काय होतं कळलं ना? मग माझ्या वाहन आणली ती ना, आणि तिच्या चपला घेऊन मी फिरतोय. त्याची लाज आहे की नाही? तुरान तिला. अरे सायकल वाल्या, अरे मी येणारच होतो पगार घेऊन तुझ्या दुकानावर. लय लवकर आली. मला लई वाईट वाटतं रे, माझ्या पाय तुला मार बसला. नाव काय रे तुझं? चपला मानकू. धना माग फिर. येते, उगा बोंबलू नका कसा. मानकू वैस थांब, मी पगार घेतो आणि त्याचे सांबाराचे पैसे देतो. जा घे तुझ्या भाला. धना उगाच कोणा संगत बोलल्याला मला खपणार नाही. अदुगर पगार द्या, घाई आहे मला जायची. सांगतो तेवढं लक्षात ठेव. बघते राहायला देणार तर. घे तुझे सांबाराचे रुपये. आणि ह्या घे तुझ्या चपला. माझ्या पाय तुला लई त्रास झाला, त्रास झाला. माफी मागतो. माझं नाव धना. असं काय? मी आणि माझा बा दोघं बी हिथेच आहोत कामाला. असं मी पण तुझी माफी मागतो. नाही ते शंका घेतल्या मी तुझ्याबद्दल. मग तू 6:30 येणार म्हणाली होती आणि आली नाही. मग मी अरे पगाराचा दिवस होता, त्या दिवशी लेटच होतो. असं होतं काय? चल मी तुला चहा पाचतो. चल. धना धना रे धना धन धना. भविष्याचं पुस्तक कुठं गेलं? आजचा महिना कोणता? फेब्रुवारी. मेष काय म्हणते? आर्थिक परिस्थितीत बदल होणार नाही, ते तर दिसतच आहे. नवीन वळखी होतील आणि नवीन गाठी बेटी होतील. तनाची ओळख झाली, पोरगी आवडली. मानकू तू कवा आलास रे? मी कवा बी येईन. तू कोण मला विचारणार? मग मला कसं नाही कळलं? तुला कळाल? तू कोण? आजी आहेस माझी? माझ्यावर खवळ्यासारखी नजर ठेवायचं काही कारण नाही, सांगून ठेवतो. काय रे जाऊ गुरगुरतेस रे गब्बर शिंगानी? सरळ बोलताच नाही वाटत तुला. तू या आयडियाला का आलीस ते आधी मला सांग. अरे तुला स्टोन नीट पेटवता येत नाही माहित आहे मला. तू पेटवाय आले होते. काही गरज नाही तिची. मी पेटवेल स्टो. सांगते मला स्टो पेटवण्याच्या गोष्टी. चुकून काडी पेटल बिटल. पेटल गाडी पेटवायला तू नको शिकू मला. नाही की सांगते. जिरली तुला काडी पेटवते. हे माझ्या खुलीला आग लावशील ताने. तू चांगला वाल निघाला होतास. घे आता देऊ 2 भाकऱ्या थापून. एक थाप घेईन. अरे माझं मी थापून घेईन. तू घरी जाता ना? जवळ तुला तुझ्या तोंडात जाच कारण कवा तरी ये म्हणीत जा. हे तू आता जाणार आहेस का नाही? जाते नाहीतर चावशील कुत्र्यावानी. शनी लागले माझ्या माग.
काय ऐकत नाही काय नाही. हे काय ठेवलं हे नाही. माया जेव्हा येते तेव्हा गोंधळ घालून जाते. ए सायकलवाल्या, सायकलवाल्या, अरे ए सायकलवाल्या. तुला किती वेळा सांगितलं मला मानकू म्हणायचं म्हणून. पण तुझं आपलं सायकलवाल्या सायकलवाल्या गलीतले समजे लोक मला सायकलवाला म्हणायला लागले माहितीये. चुकलं बाबा. चुकलं बाबा. अरे कामावर दांडी काय. अरे आयतवार आहे. आयतवार आहे. सुट्टी हा. म्हणून तर आलो. हा. अरे काही चहा पाणी काही विचारशील का नाही मला? बस बीस तरी म्हणशील का नाही? घ्या सकाळपासून नाही धंदा पाणी आणि हिला चहा पाणी काय ते घ्या. नुसतं रड्याच आहेच बघ. काय झालं. बर ते जाऊन दे. मला सायकल चालवाय केव्हा शिकवणार? याला महिनाभरीच हेच चाललंय. मला सायकल कधी शिकवणार सायकल कधी शिकवणार. सायकल शिकून कुठं जगाच्या प्रवासाला जाणार आहे कुणास ठाऊक. काय म्हणला? मी कुठं काय म्हणालोय. सायकल कधी शिकवणार मी तुला याचा विचार करत होतो. आज आयतवार आहे. हा. सुट्टी आहे. हा. आज शिकव की. दुकानाला टाळा लावू काय. अरे आता शिकवायचं नाही म्हणत मी तुला. मग? सांच्याला दुकान बंद झाल्यावर शिकीव. तू तर हात धुवून माझ्या माग लागलेली आहे. तुला सायकल शिकवल्याशिवाय तू काय शांत बसणार नाही. एक काम कर सांच्याला मला गाव बाहेरच्या मैदानात भेट. होय. तिथं तुला मी सायकल शिकवतो. सायकल शिकणार मी काही म्हणालेलो नाही. तुझ्या धनाच्या आता जादू आहे बघ जादू. वा काय मस्त जेवण दिलं ना तिनं. मग पोरगी कोणाची आहे. माझ्याबद्दल काय बोललंस का नाही तिच्याशी. बोलतो की. अरे तुझ्या पोरीला राणीवानं ठेवून राणीवानं बांधकामावर पण पाठवणार नाही तिला. आणि तू बी निस्ती येऊन हजेरी लावलीस ना तरी बी तुझा पगार चालूच राहील बघ. ते बी खरंय आणि त्यात काही गैर नाही. बाई विचारून टाक तिला. विचारतो की. हे आपलं बिल्डिंग कम्प्लीट झालं ना का उडवल्या लग्नाचा बार. पुढे ये की. तुझ्याकडून एक पायका घेणार नाही हुंडा म्हणून. आणि लग्नाचा बी समजा खर्च माझा होईल माझा. काय म्हणताय काय. असला पोरगा मला तरी कुठे गावणार आहे. हे घे हे घे जमवून टाक तेवढं. जमू ये की. येतो मी. सांभाळून चला. हा. तात्या हं. हे समजा ऐकलंय बघ. मला त्या मुकादमा संग लगीन करायचं नाही. का काय वाईट आहे की त्याच्यात. ते तुला नाही कळायचं. बांधकामवाल्या पोलिसनं विचार. आता पातूर 4 पोलिसने लग्नाचं वचन दिलंय त्यानं आणि समजासनी फसवलंय. हे बघ तुम्हाला त्याच्या संग लगीन करायला सांगू नकस. लई भांडण होईल बघ आपलं. अगं लग्नाच्या अगोदर अशीच वांड असते पोरं. तू मागणं कसं अगदी सरळ होते बघ. हे बघ तुम्हाला भरीला घालू नकस. लई वाईट परिणाम होतील ह्याचं सांगून ठेवतोय. पेपर पेपर आजचा पेपर. हा बसा साहेब 5 मिनिटात घेतो तुम्हाला. तू नेहमी माझी हजामतच कर. माणक्या तू आहेस बाईसले का बाई. तुझ्या वस्त्राचा गिरायक बनायला नाही आलो मी. आजचं भविष्य धन लाभ हाय. हे लाठी लागणार तेच बघतोय मी. माणक्या काय लेका तुझ्याकडे लॉटरीची तिकीट घ्यायला पैसे आहेत. एव्हा, लोकांची द्यायला नाहीत नाही मध्ये मध्ये बोलू नकोस. नंबर जुळल्यासारखा वाटतोय जरा थांब. जुळला 4 1 5 1 हे जुळलं त्याच्या आईला. जुळला किती मिळतात रे. 2 रुपये आणि तिकीट कितीची काढली होती. 6 रुपयाची. म्हणजे तुझा धंदा बुडीचाच म्हण की. धंदा बुडीच असू दे पण भविष्य खरं ठरलं का नाही. आजचं भविष्य बघूया काय. माणक्या लेका तू घनचक्कर आहेस. अरे लेका भविष्याचा नाद वाईट. दर आठवड्याला तू इथे येऊन भविष्य बघतो पण काही उपयोग आहे का त्याचा. काही वेळेला भविष्य खरं ठरतंय. अनुभव आहे माझा. हा माणक्या हं. तुझ्या भविष्याचं काय असेल ते असू दे पण माझ्याकडून उसने नेलेल्या पैशाचं भविष्य काय ते सांग. तुझे पैसे मी बुडवणार आहे काय. तुझे पैसे मी बुडवून काय करू. पण धंदा कसा रखडत चाललाय बघतोयस ना तू. गावात माणसं जास्त झालीत पण सायकली फार कमी झाल्यात. जरा कुणाच्या खिशात 4 पैसे जास्ती झाले की तो स्कूटर नाही तर लुना घेतोय. सायकलचा धंदा कसा चालणार सांग बघूया. सायकलला लय वाईट दिवस आलेत. लय वाईट दिवस आलेत. आणि हे तुझं रडगाणं नाही थांबलं तर मला वाईट दिवस येतात आता. म्हणून तर लाटरीचं दार ठोठावतोय ना मी. एकदा का लाटरीने दार उघडलं रे उघडलं की तुझे 50 रुपये एका रकमेत परत वर 2 रुपये जास्त. याद या. अरे हे बरीच झालं. किती दिवस थांबायचं म्या. थांबावं लागतंय. पैशाची गोष्ट आहे. पण तुझे पैसे द्यायचं ध्यानात आहे माझ्या. जातो मी. हे नाथ आहे तर पैसे द्यायचं मनात काय नाही. काहीतरी काय बोलते तू. रात दिवस मी तुझाच विचार करत असतो तुला माहितीये. नुसता विचारच करत बस. प्रेमात
उगाच्या लांब लांब गप्पा मार. तुझ्यावर माझा लई जीव हाय म्हणून सांग. अरे पण ह्याच्या मोहर काय करणार आहेस का नाहीस? त्याच्या मुराने काय करायचं? लगीन करणार आहेस का नाहीस? आणि केव्हा करणार आहेस? लगीन तर करायचंच आहे. पण तू बघतेस ना माझं दुकान कसं मरतुकड्या घोड्यावानी चाललंय. जरा धंदा जोरात चालू दे, 4 पैसे गाठीला जमू देत. आणि एकदा 4 पैसे गाठीला जमलं की मी एक स्कूटरचं गॅरेज टाकतो. आणि स्कूटरचं गॅरेज टाकलं की आपल्या संसाराचं वर्कशॉप चालू. मग घरामध्ये एक 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 का बस? काय हाल हाय का नाही तुझ्या जीवाला? आता काय झालं? आज 4 महिने झाले हेच सांगतोयस. खरंय तुझं म्हणणं, पण पैसा मिळाल्या बघ मी तरी काय करणार? काही झालं तरी पहिला पैसा मिळवला पाहिजे. हे बघ तुला सांगून ठेवतो, हे चालू असलेलं बिल्डिंगचं काम 6-7 महिन्यात संपल. आणि मग तात्या संगत दुसऱ्या गावाला जायला लागेल मला. त्या अगोदर आपलं लगीन झालं नाही तर काय खरं नाही. काय खरं नाही मलाही कळतं ग, पण मला काही रस्ताच गावत नाही. अरे तुला रस्ता गावायचा तेव्हा गावल. पण ते मुकदम माझ्या बाच्या मागे लागलाय हात धुवून, धना संगत माझं लगीन करून दे म्हणून. कोण? तो मुकादम? त्या माईला भेटू दे तर एक डाव, नाही त्याचे दोन्ही पाय पंक्चर करून टाकले सायकलच्या चाकावानी. कळलं. पण तू त्याच्याबरोबर अजिबात लगीन करायचं नाही. मी तरी काय करणार? तू असं निस्ताच रडत राहिलंस पैशासाठी, तर एक ना एक दिवस मला त्याच्या संगत लगीन करावंच लागल. नाही, मी जीव घेईन त्या मुकादमाचा आणि तुझ्या बापाचा पण. कधी कधी मला चीड येते माझ्या नशिबाची. गेल्या 2 दिवसात एक पण सायकल आली नाही पंक्चर काढायला, किंवा कोणी भाड्याने पण नेली नाही. कसं काय जगायचं माणसाने काय कळत नाही. अरे असं रडत बसून काय होणार आहे? हे बघ दुकान काय आज ना उद्या चालेल, पण असं हात पाय गाळून बसलास तर तुझं गॅरेज कसं होणार? जरा हिंमत धर. हिंमत धरायला पोट तर भरायला पाहिजे आधी. अरे मी असताना तू उपाशी राहशीलच कसा? पुण्यांदा रडायचं नाही. हे घे 5 रुपये. तुझे 5 रुपये नगद मला. का रे? माझा मुका घेतेस ते चालते आणि 5 रुपये घ्यायला लाज वाटते बाई तुला. घे गुमान. अगं पण हे आता तू आणि मी काही वेगळं आहे का? येईल त्या परिस्थितीत आनंदानं राहायचं. अरे त्यातच मजा असते. आणि मी भविष्य सांगतो ते बी ऐक. उद्या तुझा धंदा एकदम वाढल बघ.